अपराजिताला भरपूर फुलं येण्यासाठी पहिले तर तुम्ही याचे पूर्ण फुलं तोडून घ्या, जसे की मी तोडले. आणि थोडे शेंडे आहे ना तुम्ही तोडले तर याला नवीन फुटवे फुटतात आणि भरपूर झाड घनदाट होते. हे एक काम तुम्ही करू शकता. आणि फुलं जर नाही तोडले ना तर त्याच्यावर बी तयार होते. बघा, कोणतंही असं ऑर्गॅनिक खत तुम्ही देऊ शकता. इथे मी जुनं शेणखत वापरलं, तुम्ही गांडूळ खत वापरू शकता. कारण गरमी जास्त असेल तर गांडूळ खत वापरा. शेणखत एक मूठ जर टाकलं तर काही होत नाही, फक्त ते जुनं असलं पाहिजे. आणि इथे बघा, मी अपराजिताची फुलं भरपूर होते याच्यावर मी तोडले. आणि वेल बघा किती वाढत आहे. आता पावसाळ्यात तसं तर विशेष खताची आवश्यकता पडत नाही. तसे तुम्ही सुकलेले केळीच्या साली, कांद्याच्या साली झाडांना देऊ शकता. ऑर्गॅनिक खताचा मी वापर करत असते. बघा किती वेल माझ्याकडे निघाले न लावता, आणि ते त्यांचे वाढत चालले आहे. जेवढा पाऊस येईल ना तेवढे याला भरपूर फुलं यायला सुरुवात होईल. विशेष खताची सुद्धा आवश्यकता पडणार नाही, तरी वरच्यावर फुलं तोडणं आवश्यक आहे. कारण बी तयार झाल्यानं पूर्ण एनर्जी झाड बी बनवण्यातच लावते आणि फुलं कमी देते. मग फुलांची संख्या कमी होते आणि हे फुलांचा उपयोग आपण खूप जास्त करू शकतो. याचं पाण्यात उकडून पाणी पिऊ शकतो आणि भरपूर गुणधर्म असतात त्याच्यामध्ये. ऑनलाईन तर हे फुलं खूप महाग मिळतात. आपल्याला निसर्गाने दिली तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. बघा, अपराजिताची झाडं आजूबाजूनं खूप ठिकाणी निघत आहे माझ्याकडे. तर काही झाडं तर मी काढून टाकली, तर काही झाडं काढण्याची इच्छासुद्धा होत नाही. या टोपल्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे झाडं, वर असं बदामचं झाड आहे. छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे.